राज्याचे सांस्कृतिक मंत्री आणि भाजपचे नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार आपल्यासोबत आहेत। सुधीरभाऊ, गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये तुम्ही कडाडून पक्षाकडनं तुमच्या कडाडून नवाब मलिकांचा विरोध केलेला, ज्या नवाब मलिकांवरती तुमच्या पक्षाने आरोप लावलेले की आतंकवाद्यांशी यांचे आर्थिक संबंध आहेत म्हणून त्यांना त्यावेळेस जेलला सुद्धा जावं लागलं। आणि तेच नवाब मलिक आता महायुतीचे तुमचे घटक पक्ष असलेले राष्ट्रवादीच्या बैठकीत सामील होतात। यावरून एकंदरीतच अंदाज काय, महायुतीमध्ये या गोष्टीला तुम्ही परवानगी आहे? असं आहे की आपल्याला माहिती आहे की जेव्हा असा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा देवेंद्रजींनी लेखी पत्र अजितदादांना पाठवलं आणि त्यांच्याशी फोनवरही चर्चा केली। आत्ताही देवेंद्रजी आपण जी माहिती देत आहात या माहितीच्या आधारावर अजितदादांशी चर्चा करतील आणि आमची भूमिका तर स्पष्ट आहे, ती तर लेखी आम्ही दिली आहे। त्या भूमिकेमध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि म्हणून हा प्रश्न मला वाटतं की आमच्या पुरतं भारतीय जनता पार्टी पुरतं उपस्थित होत नाही। आमची भूमिका कायम आहे आणि आत्ता ते बैठकीत गेले असेल तर कोणत्या आधारावर, कोणत्या अधिकारात, कोणत्या कारणासाठी गेलेत हे देवेंद्रजी चर्चा करतील। अशी तडजोड नाही का, ज्या पद्धतीने हिवाळी अधिवेशनामध्ये भूमिका मांडली देवेंद्रजींनी की हे आम्ही कधीही खपवून घेणार नाही, परंतु अजित पवारांनी त्याच दिवशी हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सांगितलं की ते आमचे घटक आहेत असं त्यांनी ठणकावून सांगितलं। त्या संदर्भात आम्ही चर्चा देखील करू असं त्यांचं म्हणणं होतं, परंतु पुन्हा काल देखील बैठकीत त्यांची हजेरी नाही म्हणून माहिती घेतली जाईल ना। शेवटी एखाद्या पक्षाची एक भूमिका, दुसऱ्या पक्षाची दुसरी भूमिका आहे। म्हणून कधी अलायन्स तुटावं असं कोणाला वाटत असेल तर मग स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीमध्ये काँग्रेसची भूमिका अतिशय निम्न दर्जाची आहे, म्हणून काही उद्धवजी त्यांच्याशी अलायन्स तोडेल का? म्हणून तुमचा प्रश्न हा गैरलागू होतो। हा, आमची जी भूमिका आम्ही स्पष्टपणे व्यक्त करू आणि आग्रह करू। उद्धव ठाकरे म्हणतात की ह्या सगळ्या निवडणुकीत आता ज्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक आहेत, 12 उमेदवार आहेत, त्यांचं म्हणणं आहे की सत्ताधाऱ्यांचे आमदार आमच्याकडे संपर्कात आहेत आणि निवडणुकीनंतर तुम्ही पाहाल काय होईल। नाही, असं मागच्याही वेळी म्हटलं होतं, नंतर एवढे आमदार त्यांच्या गेले। काही लोकांना एक दैवी शक्ती असते, ते जे बोलतात त्याच्या विरुद्ध होतं। ते म्हणाले मोदीजी का सरकार नाही आएगी, अगं आत्ता ते म्हणतात महायुतीचं सरकार येणार नाही, पुन्हा महायुतीचं सरकार येईल। स्मार्ट मीटरच्या विरोधात विरोधक आंदोलन करतात आहेत, काय सांगाल? स्मार्ट नरेटिव्ह अहो स्टे दिला आहे, स्थगिती दिली आहे आणि त्यांच्या माहिती आहे की नाही मला माहीत नाही। हा निर्णय हा त्यांच्या कार्यकाळात झाला आहे। 2020 मध्ये जेव्हा हा विषय आला जुलै महिन्यात, तेव्हा त्याच्यानंतर यांचं सरकार होतं, पण ते इतके विसरून गेले आहे की त्यांचं सरकार होतं। ते काय निर्णय करतात हेही त्यांना माहीत नसतं। आत्ता तर देवेंद्रजींनी स्थगिती दिली आहे। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। हे होते सुधीर मुनगंटीवार, जे सांस्कृतिक कार्य मंत्री आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की सातत्याने एक खोटं नरेटिव्ह जे आहे ते विरोधक पसरवण्याचं काम करतात आहेत। नवाब मलिक यांच्या संदर्भातला आमचा विरोध कायम आहे, परंतु त्या सगळ्या संदर्भात चर्चा झाली पाहिजे आणि त्यानंतर या गोष्टीमध्ये काय निर्णय लागतोय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे असं त्यांचं मत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।